हॅलो नमस्कार. आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण शब्दाची सक्ती हा चॅप्टर शिकणार आहोत. तर शब्दाची सक्ती म्हणजेच काय? शब्दाची सक्ती म्हणजेच शब्दाचे अंगी जे असलेली शब्दाचे अंगी व्यक्त करण्याची जी सक्ती असते त्याला शब्द सक्ती म्हणतात मित्रांनो. तो लांडगा आहे, तो कुत्रा आहे असे. तर शब्दाच्या सक्तीचे तीन प्रकार पडतात: अभिधा, व्यंजना आणि लक्षार्थ. तर व्यंग्यार्थ, लक्षार्थ मित्रांनो. तर अभिधा, पहिला प्रकार आहे अभिधा. शब्दाच्या सक्ती म्हणजेच काय? शब्दाच्या अंगी वेगवेगळ्या अर्थछटा असणारी व्यक्त करण्याची जी सक्ती असते, शब्दाच्या अंगी वेगवेगळ्या अर्थछटा करण्याची जी सक्ती असते तिला शब्दशक्ती म्हणतात मित्रांनो. त्याच्यानंतर शब्दशक्तीचे तीन प्रकार पडतात. तीन प्रकार. पहिला आहे अभिधा. अभिधा म्हणजेच काय? अभिधा म्हणजेच मित्रांनो, इथं जास्त न लक्षात ठेवता हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. अभिधा जेव्हा आपण शब्द उच्चारतो तेव्हा फक्त सरळ अर्थ निघतो मित्रांनो, एकच सरळ अर्थ निघतो. जेव्हा आपण शब्द उच्चारतो आणि त्याचा जो अर्थ असतो त्याला वाच्यार्थ म्हणतात मित्रांनो. अभिधाला जेव्हा अर्थ आपण शब्द उच्चारतो तेव्हा वाच्यार्थ म्हणतात, त्याच्या अर्थाला वाच्यार्थ म्हणतात. तर अभिधा म्हणजे काय? सरळ एकच अर्थ निघतो. अभिधामध्ये सरळ एकच अर्थ निघतो. शब्द उच्चारल्यावर मूळ वस्तू व पदार्थ डोळ्यासमोर येतात. जेव्हा आपण शब्द उच्चारतो तेव्हा मूळ वस्तू आणि शब्द डोळ्यासमोर येतात मित्रांनो. तर बघा उदाहरणात कोणतं आहे? उदाहरणात मी एक साप पाहिला. मी एक साप पाहिला. तर मित्रांनो, मी एक साप पाहिला म्हणजेच आपल्याला तो साप लांब आहे, तो आपल्याला साप आपल्या डोळ्यासमोर येते मित्रांनो. ती वस्तू, सापाची वस्तू आपल्या डोळ्यासमोर येते. म्हणजेच मी एक साप पाहिला, तर साप हा आपल्या डोळ्यासमोर येते. मी एक लांडगा पाहिला. मी एक लांडगा पाहिला. तर तो मी लांडगा म्हणजे मित्रांनो मूळ वस्तू आपल्या डोळ्यासमोर येते आणि तो पदार्थ आपण डोळ्यासमोर येते. आणि मी लांडगा पाहिला म्हणजे तिथे एकच सरळ अर्थ आहे. एकच सरळ अर्थ आहे. आणि आमच्याकडे एक लाल कुत्रा आहे. लाल, आमच्याकडे एक लाल कुत्रा आहे म्हणजे एक सरळ अर्थ आहे मित्रांनो. तो म्हणजे कुत्रा आपल्या डोळ्यासमोर येते वस्तू. घरात फार जडवा आहेत, जडवा झाले आहेत. घरात फार जडवा झाले आहेत म्हणजे घरामध्ये फक्त एकच अर्थ निघत आहे आणि ते जडवू आपल्या समोर, आपल्या मनामध्ये दिसत आहे. बाबा जेवायला बसले. बाबा जेवायला बसले म्हणजे तो एक सरळ अर्थ निघत आहे की जेवायला बसले म्हणून. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे मित्रांनो व्यंजना. व्यंजना म्हणजेच व्यंग्यार्थ. व्यंजना जेव्हा आपण शब्दाचा उच्चार करतो तेव्हा व्यंग निर्माण मिळतो मित्रांनो. इथं अभिधामध्ये एकच अर्थ असतो. अभिधामध्ये एकच अर्थ आणि व्यंजनामध्ये दोन अर्थ असतात मित्रांनो. व्यंजनामध्ये दोन अर्थ. आणि जेव्हा आपण शब्द उच्चारतो आणि वेगवेगळे अर्थ निघतात, इथं एकच अर्थ निघतो आणि इथं वेगवेगळे अर्थ निघतात. अभिधा शब्दशक्तीमध्ये एकच अर्थ निघते आणि व्यंजनामध्ये वेगवेगळे अर्थ निघतात मित्रांनो. शक्यता दोनच अर्थ निघाल्या जातात. आणि व्यंजना म्हणजेच दुसऱ्याला आपण नाव ठेवतो किंवा व्यंग दाखवतो त्याला व्यंजना म्हणतात मित्रांनो. आणि व्यंग्यार्थ वेगवेगळा अर्थ निघते. तर हे व्यंजना शब्द ही कवितामध्ये पण वापरले जाते, काव्यामध्ये वापरले जाते. काव्य अधिक प्रभावी होण्याकरिता व्यंजना ही सक्ती वापरली जाते. उदाहरणार्थ, भुंकणारे कुत्रे चावत नसतात. भुंकणारे कुत्रे चावत नसतात. भुंकणारे कुत्रे हा एक झाला मित्रांनो. आणि भुंकणारे कुत्रे ते चावत नसतात. ते निवडणुकी आले की कावडे कावकाव करतात. निवडणूक आले की कावडे कावकाव करतात. निवडणूक आले की कावडे कावकाव
करतात म्हणजे ते आपण दुसऱ्या लोकांना म्हणतो मित्रांनो, जे निवडणूक आली की आम्हाला वोट द्या, आम्हाला वोट द्या असे जे सांगतात ना त्यांना, म्हणजेच माणूस माणूस आणि कावड्याची हे दोन उपमा केली आहेत मित्रांनो, दोन व्यंग दाखवले आहेत, कावड्याची माणूस आणि कावड्याची उपमा. निवडणूक आले की कावडे कावकाव करतात, आणि माणसाची आणि कावड्याची, त्याच्यात म्हणजे माणसाला कावड्याची उपमा देऊन हे व्यंग दाखवलेले आहे, त्यालाच व्यंग्यार्थ म्हणतात. आणि तिसरा उदाहरण आहे, समाजातील असले साप ठेचलेच पाहिजे. समाजातील असले साप ठेचलेच पाहिजे. साप, तर मित्रांनो माणसांना, जे समाजात वाईट माणसं आहेत त्यांना सापाची उपमा दिलेली आहे. माणसांनाच, समाजातील माणसांनाच सापाची उपमा दिलेली आहे, म्हणजेच माणसांनाच सापाचा व्यंग दाखवलेला आहे, त्यालाच व्यंजनार्थ, व्यंगार्थ म्हणतात मित्रांनो. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे लक्षणार्थ. लक्षणार्थ लक्षणार्थ म्हणजे अभिधा, म्हणजे अभिधा या शब्दसंपत्तीमध्ये फक्त एकच अर्थ निघतो आणि मूळ वस्तू व पदार्थ डोळ्यासमोर येतो. व्यंजनामध्ये दोन अर्थ निघतात किंवा वेगवेगळे अर्थ निघतात आणि तो मूळ वस्तू व पदार्थ डोळ्यासमोर येतो. लक्षार्थ म्हणजे शब्दाचा मूळ अर्थ लक्षात न घेता. मित्रांनो इथं व्यंजनामध्ये वेगवेगळा अर्थ तर निघतो, पण तिथं अर्थामध्ये बदल न करता करतात मित्रांनो. आणि इथं जो वाक्याचा अर्थ असतो तो अर्थ राहत नाही, दुसराच अर्थ निघतो, त्याला लक्षणार्थ म्हणतात. मनात शंका येते, हा कसा शक्य आहे? उदाहरणात बघा मित्रांनो, त्याला हळद लागली म्हणजे त्याचा लग्न झाला. आपण म्हणतो मित्रांनो, त्याला हळद लागली म्हणजेच त्याचा लग्न झाला, म्हणजे दुसराच अर्थ, लग्न झाला, हळद लागली पण त्याचा लग्न झाला, असं आपण मिनिंग म्हणतो. ज्याचं लग्न झाला आपण त्याला म्हणतो मित्रांनो त्याला हळद लागली. आम्ही ज्वारी खातो म्हणजेच आम्ही ज्वारी खात नाही, ज्वारीपासून तयार झालेला जो पीठ असतो त्याच्यापासून आपण भाकरी बनवत असतो. बाबा ताटावर बसले म्हणजेच त्यांचं म्हणणं आहे की बाबा जेवायला बसले, म्हणजेच जो वाक्याचा जो मिनिंग आहे त्याच्या दुसरा अर्थ निघतो, त्याच्याच रिलेटेड दुसरा अर्थ निघतो. घरावरून हत्ती गेला, घरावरून हत्ती जाणार का? नाही, घरासमोरून गेला, ते म्हणजेच मूळ अर्थाला लक्षात न घेता दुसराच अर्थ निघतो मित्रांनो. मी आज मोरा वाळंबे वाचला, म्हणजेच मी आज मोरा वाळंबे नाही, मराठी व्याकरण वाचला. मोरा वाळंबे ची बुक मराठी, तर आज ही मराठी व्याकरण वाचला. पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली, पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली म्हणजेच बाह्यांच्या पानिपतावर मृत्यू झाला 1.25 लाखांचा, असा त्याचा म्हणणं आहे मित्रांनो. तर लक्षणालाच लक्षार्थ म्हणतात, जेव्हा त्याचा अर्थ प्राप्त होतो त्याला लक्षार्थ म्हणतात. आणि व्यंजनाचा जेव्हा अर्थ, आपण शब्द उच्चारल्यानंतर जेव्हा अर्थ प्राप्त होतो त्याला व्यंगार्थ म्हणतात मित्रांनो. आणि त्याच्यानंतर अभिधा म्हणजेच वाच्यार्थ होते, जेव्हा आपण सरळ उच्चारतो तेव्हा त्याला वाच्यार्थ म्हणतात. तर हे आहेत मित्रांनो शब्दाच्या सक्ती. एकदा बघून द्या मित्रांनो. शब्दाच्या सक्ती म्हणजे काय? शब्दाचे अंगी वेगवेगळ्या अर्थछटा असणाऱ्या व्यक्त करण्याची जी शक्ती असते त्याला शब्दशक्ती म्हणतात मित्रांनो. आणि शब्दशक्ती किती? 3 प्रकारे आहेत. अभिधालाच ज्याचा आपण उच्चार करतो आणि जो अर्थ प्राप्त होतो त्याला अभिधालाच वाच्यार्थ म्हणतात. अभिधामध्ये सरळ अर्थ निघते आणि शब्द उच्चारल्यावर मूळ वस्तू पदार्थ डोळ्यासमोर येते. उदाहरणार्थ बघितला, मी साप पाहिला, तर साप आपल्या डोळ्यासमोर आला. मी लांडगा पाहिला म्हणजेच लांडगा डोळ्यासमोर आला. आमच्याकडे एक लाल कुत्रा आहे म्हणजेच आपला समोर कुत्रा आला. आणि घरात जडवा आले म्हणजेच जडवा आल्या घरात. बाबा जेवायला बसले, तर जेवायलाच बसले, जेवण्याचे ते झाला मित्रांनो. तर व्यंजनामध्ये व्यंग निर्माण होते. आपण दुसऱ्याला व्यंग दाखवतो, नाव ठेवतो, त्याला व्यंगार्थ म्हणतात मित्रांनो.
आणि ह्या व्यंजनाच्या कवितेमध्ये काव्यामध्ये काव्य प्रभावी होण्याकरिता हे शब्द सक्ती वापरले जातात मित्रांनो. भुंकणारे कुत्रे चावत नसतात. निवडणूक आले की कावडे कावकार म्हणजेच माणूस आणि कावडे याच्यामध्ये दोन म्हणजेच व्यंजनामध्ये दोन अर्थाने वापरले जातात मित्रांनो. आणि त्याच्यानंतर आहे लक्षार्थ. लक्षार्थ म्हणजेच मूळ अर्थाला बाधा आणल्या जाते. तिथं मूळ अर्थाच्या काही मिनिंग नाही, दुसराच मिनिंग घेतल्या जाते. म्हणजेच त्याला हळद लागली. त्याला हळद लागली म्हणजेच त्याचं लग्न झाला. आम्ही ज्वारी खातो, आम्ही ज्वारी खात नाही, आम्ही ज्वारी खातो त्याच्या पिठाची भाकर ज्वारी खातो ते म्हटले जाते. म्हणतात बाबा ताटावर बसले म्हणजेच बाबा जेवायला बसले. त्याच्यानंतर आपण मोरा वाळंबे वाचला म्हणजेच आपण मराठी ग्रामरची वाचला म्हणजेच दुसरा मिनिंग आहे, त्याचे रिलेटेड मिनिंग आहे. पानिपतावर 1.25 बांगडी फुटल्या. हे आहेत मित्रांनो शब्दाच्या सक्ती. शब्दाच्या सक्ती आणि शब्दाच्या सक्तीच्या 3 प्रकार आहेत: अभिधा, व्यंजना, व्यंगार्थ आणि लक्षार्थ. हे आहेत मित्रांनो. तुम्हाला समजले असेल असे मी आशा करते मित्रांनो. जर आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक केले नसेल, सबस्क्राईब केले नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद. याच्यानंतर आपण PYQ घेणार आहोत मित्रांनो याच्यावर. जय हिंद. Stop.